महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नितीन शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पुन्हा एकदा उदयनराजेंचे राजे प्रतिष्ठान याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे। हे नितीन शिंदे यांच्या वाढदिवसाच्या वेळी दिसून आले। फार आपला वेळ घेणार नाही, पण आज आवर्जून या ठिकाणी एक खासदार या कुठला लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो नाही, फक्त
माझा मित्र नितीन याचा वाढदिवस होता, त्याकरता मी ऋषीभाई माझ्याबरोबर असंख्य नितीनवरती प्रेम करणारे आज आपल्या सर्वांसारखे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. येत असताना माझं नाव हे लोक म्हणतात उदयन महाराज. मी महाराज बिराज नाही आणि निश्चितपणे निवृत्ती महाराज तर अजिबात नाही. फक्त एकच सांगतो, मला माझा कोणी काय बोलू दे, पण येत असताना गाडीत मी विचार करत होतो आणि मागं सुद्धा नितीन म्हणला की वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणार. म्हणलं तुला वेळ लागला. म्हणलं का म्हणजे जेव्हा वाढदिवस साजरा करतो त्यावेळेस लोकांना आपलं वय कळतं आणि ते कळून नाही म्हणून वाढदिवस साजरा करायचा नाही. हे जरी किती खरं असलं, किती जरी आपण स्वतःला सांगितलं की आपण तरुण आहोत, कुठं ना कुठेतरी कालांतराने प्रत्येकाला ह्या आयुष्याच्या प्रक्रियेतनं जावं लागत असतं. मला सुद्धा वाटतं की आज शाळेत असतो किती बरं झालं असतं, कॉलेजला असतं अजून बरं झालं असतं, पण तसं होत नाही. जबाबदाऱ्या वाढतात, जबाबदाऱ्या पेलवण्याची शक्ती ही अनुभवाने येत असते. या प्रसंगी एकच सांगेन मी आपल्याला, मी काय प्रवचन करायला इथं आलो नाही आणि मी माझा विश्वास कुठलाही महाराज बिराज ह्याच्यावरती नाही, व्यक्तिशः स्वतः उदयन महाराजांवरती पण नाही. एक उदयन ह्या नात्याने आज तुमच्यासमोर मी पेश आहे. नितीनचा मित्र म्हणून एवढंच सांगतो आपल्याला की नितीन अत्यंत किती जरी मी असं करीन तसं करीन, पण हे का करतो कधी कोणी विचार केला? अन्यायाच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत आवाज उठवला, पण मात्र मनाने लहान मुलांनी सुद्धा चिमटा काढला तरी एवढं मोठं केंचळणार की लोकांना वाटेल की जुनी गोष्ट आहे ना, वरनं कोल्हा आला म्हणून तशीच चिरकांडी मारणार. प्रत्येकाच्या आयुष्यात क्षण येत जातात, आज ना उद्या त्यातनं प्रत्येकाला जावंच लागतं. पण आजपर्यंत जे नितीनला मी बघितलंय त्यांनी आजपर्यंत कधी कुठली न स्वार्थ बाळगता कुठल्याही परिस्थितीत माझ्याकडं जर काय मागणी केली असेल तर आपल्याला या भागासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, म्हणजे हा त्याचा मनातला जो विकासाच्या कामांबद्दल असणारा तो ध्यास आहे तो लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने मला सुद्धा मी प्रभावित झालो. कारण की बऱ्याच वेळा मला असं वाटायचं असे अनेक लोक येतात, अनेक मुलं येतात, ते म्हणतात आम्हाला हे करायचं ते करायचं आणि अर्ध्या रस्त्यात सगळं सोडून जातं. पण मात्र नितीनच्या बाबतीत त्याचं कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलो नाही, पण जी वस्तुस्थिती आहे ती कोणीतरी तुम्हाला सांगितली पाहिजे. का कोणास ठाऊक प्रत्येक गावागावात एक गट ती गट, ही आळी ती आळी, भावकी गावकी, हे जर कुठं संपुष्टात झालं तर निश्चितपणे
प्रत्येक गावाचा एवढा मोठ्या प्रमाणात विकास होईल याचं नाव ते. पण प्रत्येक ठिकाणी माझा आज 20-25 वर्षाचा जो अनुभव आहे, मी जो बारकाईने आणि जवळनं पाहिला, केवळ श्रेय कोणाला मिळेल एवढ्या मुद्द्यावरती, एवढ्या छोट्याशा, हे नखातली घाण सुद्धा मोठी असते, एवढ्या छोट्याशा मुद्द्यावरती लोकांनी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे आणि ह्यांच्या ताब्यात आहे. लोकांना काही घेणं देणं. लोकांना पाहिजे सुविधा, लोकांना पाहिजे विकास. जो विकास करतो त्याच्या पाठीशी मी आहे आणि तोच विचार नितीनच्या मनात आहे, तोच ऋषीबाईंचा आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद असंच ठेवा, मग बघा मी काय करतो आणि काय नाही करत. एवढंच एक मिनिट बोलू द्यात महाराज साहेबांना. तुम्ही टाळ्या वाजवा इतपत एवढा मोठा माणूस मी नाही किंवा आम्ही कोणीच नाही. जेव्हा कामं होतील, जेव्हा कामं पूर्णत्वास जातील त्यावेळेस टाळ्या वाजवल्या तर ठीक आहे. आत्ता टाळ्या वाजवल्या तर आम्ही सुस्त पडू आणि तुमच्या हातात तुम्ही टाळ घेऊन मगाशी टाळ 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 तसं मला काय जमत नाही. मी जे असतं एकच सांगतो, एक बार जो कमिटमेंट करतो तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. हा सलमानला डायलॉग मी शिकलो, त्याचं कॉपी करतो. त्याचा आता ऍक्टिंगला येतोय, त्याचा आता फोटोशूट ठीक आहे. त्याला विचारा, ही नंतरची, ही पडद्यावरची ऍक्टर आणि ओरिजिनल ऍक्टर त्याला रिटेक नसतं, एवढं लक्षात घे. आणि त्यामुळं जे मी बोलतो त्याला रिटेक नाही, जे बोलतो तेच करतो. आजपर्यंत कोणाचा विरस होऊन दिला नाही. फक्त एवढंच सांगतो, नितीनकडनं एवढ्याच अपेक्षा आहेत. त्याला वाटेल ती मदत करीन, पण ह्या संपूर्ण ऋषीबाई असू दे, नितीन असू दे, संपूर्ण आपण सगळेजण तुम्ही सांगायचं. कारण की काय दोघांचे सगळे म्हणत असतील त्या दोघांचेच नावं का घेतात. तुमच्या सगळ्यांचा तेवढाच सिंहाचा वाटा आहे. तुम्ही सांगायचं, आम्ही ऐकायचं. तुमचे सेवक म्हणून कधी 24 तास 365 दिवस तुमच्या सेवेची हजर आहे. असंच एकदा मी असं सहज बोलून गेलो, म्हटलं 24 तास 365. मला अजून आठवतंय 1:30 वाजता फोन आला रात्रीचं. शिट्टी वाजवू नको, थांब, माझी शिट्टी वाजली, काय शिट्टी वाजवते. म्हटलं एमर्जन्सी, काहीतरी एमर्जन्सी असेल. घेतलं फोन. हां, कोण? ओके, काय नाही, सहज फोन केला. काय ॲक्सिडेंट काय, सिव्हिल हॉस्पिटल काय नाही, सहज पिक्चर सुटला आत्ता आणि मग चहा पिला चौकात. बर, मग चाललं होतं. म्हणलं तुम्ही म्हणलं ना 365 24 तास कधी पण फोन करा. म्हणलं तू थांब तिथं, कुठे तू थांबच नाही. असलं काय स्कीम काढू नका. पण खरं सांगतो मनापासून, माझा फोन कधी स्विच ऑफ नसतो. आणि तसंच आपण जेवढं माझ्यावरती प्रेम करता तेवढंच आम्ही तिघं सगळे जेवढे इथं आहेत, अनुप आहे, हे ते सगळे, सुनील बिनील सगळे, आता किती कोणाची नावं घ्यायची, चंदू बिंदू सगळे, ह्या सगळ्यांचं अनेक वर्षापासून, 1 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष,
3 वर्ष 4 5 6 बघता बघता 25 26 27 28 वर्ष आले समाजकार्य करत आलो आणि त्यामुळं तुमचं हित जोपासण्याचं काम आजपर्यंत काल केलं, आजही करणार आणि भविष्य काळात त्यात बदल होणार नाही. ही सर्व आमची जी टीम आहे नितीनच्या माध्यमातून या गावाचं आणि या परिसरातल्या संपूर्ण भागातल्या गावांचं जे जे म्हणून तुम्ही तुमच्या अडचणी असतील कधी सांगा, केव्हाही आपण या तुमचा विरस होऊन देणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि आज या ठिकाणी नितीनच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला हे स्वतःला धन्य समजतो. कारण व्यासपीठावरती जी गर्दीपेक्षा आज नितीनला जर भेट कोणी दिली असेल तर तुम्ही सगळ्यांनी, कारण की तुमच्या या उपस्थितीमुळं आज या कार्यक्रमाच्या शोभेत भर पडला. अन्यथा माणसं कधी एवढ्या मोठ्या संख्येने येत नाही. मग फक्त स्टेजवरती आम्ही 3-5 जण असतो आणि समोर 10-12 जण, पण एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांचं स्वागत, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप आशीर्वाद नितीनला द्या. आज त्याचा वाढदिवस आहे. भरपूर माझ्या वतीने मी सांगतो आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप त्याला वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद लाभो, माता भगिनींचं प्रेम आणि माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे खोडसळ मित्रांचं भरपूर डोसल्याचं काम करा. म्हणजे तो कधी त्याला बसून देऊ नका, म्हणजे तो भरपूर काम करेल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. आपल्या या उपस्थितीमुळं खरोखर मन भारावून गेलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नितीनदादा शिंदे लगेच करून आज महाराज साहेबांना मी एकच शब्द देतो, जोपर्यंत महाराज साहेब माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत हा नितीन फक्त तुमचंच काम करा आणि तुमच्यापासून कधीही बाजूला जाणार नाही. महाराज साहेब मला काळ्या रात्रीला हाक मारा, हा नितीन कधी तुमच्यासाठी काळ्या रात्रीचं नाही, कधी तुमच्यासाठी हा उभा राहील एवढं शब्द सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उदयनराजे.